नमो नमः छात्राः, वेलकम यू बॅक टू गिरवाणवाणी. मी अनुपमा टीचर. परत एकदा आपण ग्रामर इथे स्टार्ट करत आहोत. 8वीसाठीचं आहे भाषासूत्रम 1. आता इथे क्रियापदांनी लट्लकारः वर्णन केलेलं आहे. तर तुम्हाला माहिती आहे, प्रत्येक भाषा म्हटली की भाषेमध्ये संवाद येतो, त्याच्यामध्ये वाक्य येतात आणि वाक्याचा अर्थ आपल्याला क्रियापदांतून कळतो. तर क्रियापद संस्कृतमध्ये कशी आहेत, हाऊ वर्ब्स आर देअर, दॅट इज डिस्क्राइब्ड इन दिस लेसन और चॅप्टर भाषासूत्रमध्ये. आता पहिला आहे वर्तमान काल. वर्तमान काळ म्हणजे प्रेझेंट टेन्स आपण म्हणू शकतो. ॲक्शन्स which are happening in the present are denoted by this कालः. आता जे पण क्रियापद आहे त्यासाठी ती क्रिया करणारी व्यक्ती म्हणजे त्याला आपण म्हणतो कर्ता, आणि कर्त्यानुसार इकडे वेगवेगळे प्रकार त्यांनी दिलेले आहेत. आता एकवचनासाठी वेगळं क्रियापद असणार आहे, द्विवचनासाठी वेगळं क्रियापद आणि बहुवचनासाठी वेगळं क्रियापद. म्हणजे बाकीच्या भाषांमध्ये जसं की एक वचन आणि अनेक वचन असे दोनच मराठीमध्ये आहेत, किंवा इंग्लिशमध्ये पण तुम्ही बघता सिंग्युलर आणि प्लुरल. पण संस्कृतमध्ये 3 प्रकारची वचनं आहेत. एकवचनम म्हणजे एका व्यक्तीसाठी, द्विवचनम दोघांसाठी आणि बहुवचन. आणि त्यानुसार इथे आपल्याला वेगवेगळे कर्ते पण त्यांनी डिस्क्राईब केलेले आहेत. प्रथम पुरुष म्हणजे इंग्लिशमधला थर्ड पर्सन आपण म्हणू शकतो. म्हणजे तिसरा व्यक्ती, म्हणजे मी पण नाही, तुम्ही पण नाही, आणि कोणी दुसरा ॲक्शन करणारा असेल त्याला आपण थर्ड पर्सन म्हणतो. जसं की सह मीन्स ही. नंतर आता ही इथे मॅस्क्युलिनसाठी घेतलेलं आहे. जर का स्त्रीलिंगी असेल तर आपण त्यासाठी सा मीन्स शी हे पण ॲज अ सब्जेक्ट काम करू शकतं प्रथम पुरुषासाठी. ओके. आणि न्यूटर असेल तर न्यूटरसाठी आपण तत् म्हणजे तत् पठती, तत् लिखती अशा प्रकारेही आपल्याला वापरता येतं. अपत्यम तत् अपत्यम हसती म्हणजे ते बाळ हसत आहे, अशा प्रकारे आपण लिहू शकतो. तर सहने एकवचनी बोध झाला तृतीय पुरुषाचा, और संस्कृतमधला प्रथम पुरुषचा तौ मीन्स दे बोथ. जर का फेमिनाईन असेल तर आपण या ठिकाणी करता वापरू शकतो ते मीन्स दोज बोथ गर्ल्स असं त्याचा अर्थ होईल. आणि इथे सह तौ त्याच्यानंतर ते मीन्स दे ऑल हा मिनिंग दिला जातो इथे, म्हणजे ते सर्वजण. तर आलं लक्षात तुमच्या. प्रथम पुरुष एकवचन म्हणजे तो, प्रथम पुरुष द्विवचन म्हणजे ते दोघे, आणि प्रथम पुरुष बहुवचन ते म्हणजे ते सर्व. अशा प्रकारे त्याचा अर्थ होऊ शकतो. ते सर्व किंवा ते दोघे इथे, आणि तो ती हे सगळं आपल्याला प्रथम पुरुषामध्ये येतं आणि त्यानुसार आपल्याला प्रत्यय देता येतो. आता पुढे येतो दुसरा पुरुष म्हणजे मध्यम पुरुष. मध्यम पुरुष म्हणजे येईल सेकंड पर्सन. म्हणजे मी ज्याच्याशी बोलत आहे, समजा तुमच्याशी बोलत आहे, तर त्वम म्हणजे तुम्ही माझ्यासाठी सेकंड पर्सन होणार किंवा मध्यम पुरुष. सो त्वम मीन्स यू, सिंग्युलरसाठी यू आम मीन्स यू बोथ, अँड यू यम मीन्स यू ऑल. किंवा मराठीमध्ये येईल तू, यू आम मीन्स तुम्ही दोघे आणि तुम्ही सर्व. सो त्वम खेलसी म्हणजे तू खेळतोस, युवाम खेलतः म्हणजे तुम्ही दोघे खेळत आहात, आणि यूयम खेलथ मीन्स यू ऑल आर प्लेइंग. अशा प्रकारे आपल्याला वाक्य बनवता येतील. सो प्रथम पुरुषासाठी आहे एकवचन, द्विवचन, बहुवचन, सह तौ ते अशा प्रकारे हे सर्वनाम इथे कर्ता म्हणून काम करत आहेत. मध्यम पुरुषाचा कोणासाठी येईल तर त्याच्यासाठी कर्ता आहे त्वम, युवाम, यूयम,
आणि उत्तम पुरुषः, उत्तम पुरुष म्हणजे या ठिकाणी येतो फर्स्ट पर्सन किंवा मी, आम्ही दोघे, आम्ही सर्व, हे सर्व आपल्याला उत्तम पुरुषमध्ये येऊ शकतं. सी अहम, अहम मीन्स आय, आवाम, आवाम मीन्स वी बोथ, अँड वयम मीन्स वी ऑल. अशा प्रकारे इथे आपल्याला त्यांनी कोणते कोणते क्रियापदसाठी कुठले कर्त्यांवरती ते क्रियापद कार्य करेल ते इथे दिलेले आहे. म्हणजे हे एक आपल्याला कायमस्वरूपी लक्षात ठेवावं लागणार आहे. त्याच्यानंतर आहे आता क्रियापद त्यांनी इकडे दाखवली आहे, वर्तमान काळाची क्रियापद, म्हणून हेडिंग आहे लट्लकारः. आता त्यांनी बघा इथे ती, तह, अंती हे असं टेबल आपल्याला लक्षात ठेवावं लागणार आहे. प्रथम पुरुषासाठी हे साधारण प्रत्यय लागतात कुठल्याही धातूला. मग खाद असेल तर खादती, पठ असेल तर पठती, खेल असेल तर खेलती, अशा प्रकारे ती रूपं येतात. म्हणून जेव्हा पण तुम्ही टेबल बघाल त्यावेळेला त्यांचे शेवटचं अक्षर जे आहे त्याला आपण प्रत्यय म्हणतो. शब्दाच्या शेवटी जे येतं त्याला प्रत्यय. तर हे प्रत्यय आपल्याला सांगतात की हा जो हे क्रियापद जे आहे ते कुठल्या काळातलं आहे, आणि म्हणून तशा प्रकारे आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर आता बघा प्रथम पुरुषासाठी खाद या धातूचं रूप इथे झालेलं आहे. खादती, खादतः, खादंती प्रथम पुरुषः. तुम्ही लिहिताना शक्यतो पुरुष या साईडला लिहिला वही बनवताना तर तुम्हाला हे पाठांतरासाठी सोपं पडू शकेल. तर अशा प्रकारे आपण इथे लिहू शकतो की इथे प्रथम पुरुषः, सो दॅट हे आपल्याला पाठांतरासाठी सोपं पडतं. मध्यम पुरुषः आणि इथे उत्तम पुरुषः. मग आता खाद या धातूची रूपं झालेली आहेत. खादती, खादतः, खादंती प्रथम पुरुषः, खादसी, खादथः, खादत मध्यम पुरुषः, खादामी, खादावः, खादामः उत्तम पुरुषः. ठीक आहे. आता जनरली आपण बघितलं की पंचदश वाक्यांनी प्रत्येक वेळी तुम्हाला पुस्तकात दिसतील. ही कंठस्थी करण्यासाठी का बरं दिली आहेत, तर बिकॉज ह्याच्यामध्ये मॅक्सिमम सब्जेक्ट्स किंवा कर्ता कव्हर झालेले आहेत. ओके. सी पंचदश वाक्यांनी मीन्स दीज 15 सेंटेन्सेस आर इम्पॉर्टंट टू लर्न बाय हार्ट. हिअर दिस खादती, खादती, खादती हे तीनही आपल्याला प्रथम पुरुषः साठीचे क्रियापद आहेत, और इंग्लिश थर्ड पर्सन के लिए. सह बालक खादती मीन्स दैट बॉय ईट्स. तौ बालकौ खादत मीन्स दीज टू बॉयज आर ईटिंग. ते बालकः खादन्ति दॅट मीन्स दीज ऑल बॉयज आर ईटिंग. नंतर सा कन्या खादती मीन्स दॅट गर्ल ईट्स. ते कन्ये खादतः. बघा इथे द्विवचन आलेलं आहे. ते मीन्स दोज टू गर्ल्स आर ईटिंग. ताहा कन्याहा खादन्ति, ऑल दोज गर्ल्स आर ईटिंग. म्हणजे ती मुलगी खात आहे, त्या दोघी मुली खात आहेत, आणि त्या सर्व मुली खात आहेत, असा इथे अर्थ झालेला आहे. म्हणजे आता तुम्हाला लक्षात आलं ती कोणाबरोबर येणार आहे, तर तृतीय पुरुष एकवचन किंवा संस्कृतमधला प्रथम पुरुषः येतो. म्हणजे सह, सा आणि तद हे सगळे प्रथम पुरुष एकवचन आहे. तौ, ते हे सर्व प्रथम पुरुष द्विवचन आहे, आणि त्यासाठी प्रत्यय नेहमीच लागेल तह, तह, खादतः, खेलतः असं. आणि ते, ताहा, तानी हे सर्व आहे प्रथम पुरुष बहुवचन, म्हणून त्यासाठी प्रत्यय लागणार आहे खादन्ति, हा वाला प्रत्यय लागतो. तर इथे झालेला आहे प्रथम पुरुषाची 9 वाक्य झालेली आहेत. आता मध्यम पुरुषसाठीची 3 वाक्य आणि उत्तम पुरुषसाठीची 3 वाक्य असं मिळवून प्रत्येक वेळी आपल्याला ही 15 वाक्य पाठ करायची असतात. म्हणजे आपल्याला कुठलाही काळाची ही 15 वाक्य अशी लिहिता येतात. आता तुमच्या लक्षात आलं असेल. तर आता मध्यम पुरुषाचं वाक्य बघूया. त्वम खादसी मीन्स यू आर ईटिंग. युआम खादतः, यू बोथ आर ईटिंग, तुम्ही दोघे खात आहात. आणि यूयम खादत म्हणजे
तुम्ही सर्व खात आहात. तसंच अहम खादामी हे आता उत्तम पुरुषाचं वाक्य आहे, म्हणजे फर्स्ट पर्सनचं. आय एम ईटिंग, आवाम खादावह वी बोथ आर ईटिंग अँड वयम खादामह वी ऑल आर ईटिंग. ठीक आहे. तर अशा प्रकारे क्रियापदांनी आपण वाक्य ही बनवलेली आहेत. तर एतेषु वाक्येषु खादति इति स्थाने पठति, धावति, गच्छति, आगच्छति, उत्तिष्ठति एतेषाम् उपयोगं कृत्वा पुनः वदत स्मरत च. म्हणजे तुम्ही आता क्रियापद बदलून ही अशी 15 वाक्य बनवू शकता. जसं की मला खेलतीचं वाक्य बनवायचं असेल तर मी बनवू शकते, सह बालकः खेलति, मीन्स दॅट बॉय इज प्लेइंग. तौ बालकौ खेलतः, दोज टू चिल्ड्रन आर प्लेइंग. ते बालकाः खादन्ति, ते बालकाः खेलन्ति, ऑल दोज चिल्ड्रन आर प्लेइंग, लाईक दॅट. अशा प्रकारे आपण याचा सराव करायला आवश्यक आहे. तर आता तुम्हाला समजली असेल पंचदश वाक्यांनी कशी बनवायची. ठीक आहे. आता त्यांनी दाखवलं आहे इथे मूळ धातू किंवा ते रूप कसं झालं ते आपल्याला इथे दाखवलेलं आहे. तर जे मी तुम्हाला म्हणाले की प्रत्यय कसे, तर हे प्रत्यय त्यांनी अशा प्रकारे इथे दिले आहेत. तर आता आपण बघूया लट लकारः वर्तमान कालः. आता त्याच्यामध्ये परस्मैपद प्रत्ययाः असं लिहिलं आहे. मग आता का बरं परस्मैपद दिलेलं आहे, तर इथे त्याचं एक्सप्लेनेशन आहे. क्रियापदस्य मूलम धातुः, म्हणजे जो मेन शब्द असतो, जसं की खेलती. आता खेलती याचा अर्थ खेळतो, पण मूळ शब्द काय आहे धातू, तर खेल. खेल म्हणजे खेळणे. धावती, धावतीमध्ये मूळ शब्द येणार आहे धाव. जसं की पठती, पठतीमध्ये मूळ धातू आहे इथे पठ. नृत्यती, इथे मूळ धातू आहे नृत. लिखती हे क्रियापद आहे, तर इथे मूळ धातू आहे लिख. तर याला आपण म्हणतो क्रियापदस्य मूलम धातुः. धातूनां दश विभागाः, दोज आर कॉल्ड ॲज गणाः. देर आर 10 different parts or types of roots and they are classified into ganas. गणसूचकम चिन्हम is there, it is called as गणविकरम. म्हणजे प्रत्येक गणासाठीचं एक खास चिन्ह असतं, त्याला आपण गणविकरण म्हणतो. आता धातूंचे पण 2 प्रकार आहेत, परस्मैपदिनः धातवः, आत्मनेपदिनः धातवः. कालानुसारम पदानुसारम च प्रत्ययाः भवन्ति. म्हणजे आता बघा, काळ बदलला की प्रत्यय बदलणार. जसं की वर्तमान काळाचा प्रत्यय वेगळे आहेत, भूतकाळाचे प्रत्यय वेगळे असणार आहेत, भविष्यत काळाचे प्रत्यय वेगळे असणार आहे. म्हणून त्यांनी म्हटलंय की काळानुसार व पदानुसार वेगवेगळे प्रत्यय असतील. आता सूत्र दिलेलं आहे, हाऊ क्रियापद और वर्ब इज फॉर्म्ड. सो वर्ब इज इक्वल टू रूट प्लस विकरण. वी आर म्हणजे वर्बल रूट प्लस विकरण प्लस एंडिंग इज इक्वल टू फायनल फॉर्म. ओके. सो धात्वंगम फॉर्म होतं इथे गणविकरण ॲड करून, आणि त्याच्यात प्रत्यय लागला की मग क्रियापद फॉर्म होतं. आता फॉर एक्झाम्पल पठती हे क्रियापद कसं आलं ते इथे दाखवलं. आता ह्याच्यात मूळ धातू आहे पठ, त्याच्यात विकरण अ ॲड झालेला आहे आणि प्रत्यय ती ॲड झालेला आहे, आणि पठ प्लस अ मिळून पूर्ण पठ हा शब्द तयार झाला. आणि त्याच्या पुढे सी, पठ प्लस अ गिव्स अस पठ, अँड देन एंडिंग ती विल गिव अस फायनल फॉर्म ॲज पठती. सिमिलरली फॉर नृत 4 pp, नृत प्लस विकरण. आता 4th ग्रुपचं विकरण य आहे, सो एव्हरी रूट विथ 4th ग्रुप विल हॅव विकरण य. सो नृत प्लस य, अंग इज फॉर्म्ड ॲज नृत्य प्लस प्रत्यय ती विल गिव अस फायनल फॉर्म ॲज नृत्यती. लिख 6व्या गणाचा धातू आहे 6 pp. सो लिख प्लस अ विल गिव अंग ॲज लिख, अँड देन एंडिंग ती विल गिव अस लिखती. अँड लास्ट इज पूज 10 pp. सो दिस इज 10th group. So 10th group has vikaran aya. These vikarans you will have to remember. Okay, this is very important. 10th तक आपको ये याद रखना है. प्रथम गण का विकरण अ है, तो आपको प्रथम गण के और 6 ग्रुप के वर्ब सेम ही लगेंगे, क्योंकि उनका पैटर्न सेम रहेगा, पठती लिखती लाइक दैट.
लेकिन जब भी रूट के बीच में य दिखता है तो आप गैस कर सकते हैं कि यह फोर्थ ग्रुप का है, चतुर्थ गणाचा धातू आहे. आणि जिथे पूर्ण अय दिसतो तो असतो दशम गणाचा, जसं की पूजयती और कथयती. इथे य पूर्ण कम्प्लिटली विजिबल आहे, म्हणजे तो 10व्या गणाचा आहे असं आपण लक्षात ठेवू शकतो. सो पूजसाठीचं विकरण अय ॲड झाल्यावर अंग फॉर्म होतं पूजय प्लस ती विल रिझल्ट इन पूजयती. आता कधी कधी काय होतं तर काही धातूंना वेगळ्या प्रकारे उच्चारण केलं जातं, त्याला म्हणतो आपण आदेश. म्हणजे एकस्य स्थानी अपरस्य आगमनं नाम आदेशः. तर मग आता धातू समूह दोन प्रकारचे आहेत, एक आदेशरहित आणि एक आदेशसहित. जसं की सिम्पल डायरेक्ट रूटमध्ये ती प्रत्यय ॲड होणं, नमती, क्रुध क्रुध्यती, लिख लिखती, पूज पूजयती. आता या ठिकाणी स्पष्ट धातू आपल्याला दिसतो आहे, बरोबर. म्हणून हे आदेशरहित धातू समूह झाले. आता काही धातू मात्र असे असतात, जसं की गम मीन्स टू गो, तर त्याला आदेश होतो गच्छ, म्हणजे त्याचा फॉर्म गमती असा होत नाही, तर गमला आदेश म्हणजे त्याच्यात जो चेंज होतो व्हेरिएशन त्याला म्हणतो आपण आदेश. तर गम गच्छ एक पप प्लस विकरण अ ॲड होतो, तो पूर्ण गच्छ शब्द तयार झाला आणि पुढे प्रत्यय लागला, तर त्याचं फायनल फॉर्म येतं गच्छती. किंवा स्था तिष्ठ असा आदेश आहे, त्याचा अर्थ होतो थांबणे त्या ठिकाणी. सो स्थाचं रूप स्थाती असं नाही होत, तर तिष्ठती असं होतं. किंवा पा पिब एक पप, त्याचं रूप होतं पिबती, पिबतः पिबंती, लाईक दॅट. आणि प्रच्छ पृच्छ 6 पपचा धातू आहे तो पृच्छती. दा यच्छ यच्छती अशी रूप तयार होतात, त्याला आपण म्हणतो आदेश सहित धातू समूह. तर हे आपल्याला लक्षातच ठेवावं लागतं आणि जितके वेळा तुम्ही प्रॅक्टिस कराल किंवा परत धडे वगैरे तुम्ही वाचाल तेव्हा तुम्हाला त्याची माहिती होऊन जाईल. तर आता या ठिकाणी वर्तमान काळ और प्रेझेंट टेन्स फॉर्म्स वी कॅन से लाईक दॅट. आता पहिलं धातू दाखवला आहे पठ एक पप. बघा त्याची रूपं झालेली आहेत ती तह अंती. पठती पठतः पठन्ती प्रथमपुरुषः, पठसी पठतः पठतः मध्यमपुरुषः, पठामि पठावः पठामः उत्तमपुरुषः. ओके. तसंच चौथ्या गणाचा एक धातू दाखवला आहे नृत्य. नृत्य मीन्स टू डान्स. सो हाऊ आर द फॉर्म्स हिअर फॉर प्रेझेंट टेन्स? नृत्यती नृत्यतः नृत्यन्ती प्रथमपुरुषः. ओके. म्हणजे तुम्ही प्रत्ययाचा जर का सेट पाठ करून ठेवला ती तह अंती, तर तुम्हाला रिकॉल करायला सोपं जातं. आणि तो पुरुष सकटच ठेवायचं, सी थह थ अँड मी वह मह. दिस इज फॉर प्रथम पुरुषः, मध्यम पुरुषः अँड दिस इज फॉर उत्तम पुरुषः. ओके. तर हा असा चार्ट साईडला लक्षातच ठेवायचा आणि मग आपण रिलेट करू शकतो. नृत्यती नृत्यतः नृत्यन्ती, लाईक दिस. नृत्यसी नृत्यथः नृत्यथ मध्यमपुरुषः आणि नृत्यामी नृत्यावः नृत्यामः उत्तमपुरुषः. सिमिलरली लिख 6 pp means to write. Again recall the set ती तह अंती प्रथम पुरुष. सो फॉर्म्स आर लिखती लिखतः लिखन्ती प्रथम पुरुषः, लिखसी लिखतः लिखत मध्यम पुरुषः. मध्यम पुरुष मीन्स सेकंड पर्सन, दिस इज थर्ड ॲक्च्युअली. मी वह मह, सो दिस इज उत्तम पुरुषः. अंडरस्टूड. आता इथे सब्जेक्ट काय येऊ शकतं? अहम लिखामी वयम लिखामः, लाईक दॅट यू कॅन फॉर्म sentences also. And last root given here is puja means to worship. पूजा करणे. मग त्याचे फॉर्म्स कसे येतील बघा. सह पूजयती, तौ पूजयतः, ते पूजयन्ती. अशा प्रकारे तुम्ही रिकॉल करू शकता. दिस इज प्रथम पुरुषः. नंतर सी थह थ, सो अकॉर्डिंगली पूजयसी पूजयतः पूजयथ मध्यम पुरुषः अँड पूजयामी पूजयावः पूजयामः उत्तम पुरुषः.
So this way lat lakara is explained here. So make practice of writing this way. पंचदश वाक्यांनी पण तुम्ही लिहून बघू शकता आणि अशा प्रकारे रिवाईज करू शकता. तर व्हिडिओ उपयोगी वाटत असेल तर नक्कीच शेअर करा फ्रेंड्समध्ये आणि सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.